शेतकरी बंधू नमस्कार। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत। तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी। आज दिनांक 23/10/2025 आपण व्हिडिओ पाहतोय। लाईव्ह व्हिडिओ असणार आहे। शेतकरी बंधू आलेले आहेत। श्री रामचंद्र घोलप साहेब, घोलप वस्ती, मुक्काम पोस्ट मार्डी, तालुका मान, जिल्हा सातारा। आता ह्या काकांनी जी रोपं घेतलेली आहेत ती सफेद चंदन, श्वेत चंदन म्हणतो आपण, पांढरे चंदन, जे परोपजीवी झाड आहे, जिची लागवड आपण 10 बाय 10 फुटावरती करतोय। एकरामध्ये 435 रोपं बसतात। त्याला होस्ट म्हणून आपण मोहगणी, मिल्याडुबिया किंवा कडुलिंब, त्याचबरोबर तूर मका आणि लाल माठ, हे जे रोपाला आपण परोपजीवी असल्यामुळं रोप लावताना आपण त्या बाजूला लाल माठ लावत असतो। त्याचा आपल्याला लाल माठ पण मिळत असतो। त्याचबरोबर तूर मका हे 2-2 दाणे टाकायचे आहेत आणि 5 फुटावरती होस्ट म्हणून मोहगणी, मिल्याडुबिया किंवा कडुलिंब यासारखी झाडं लावायची आहेत। आता रोप देताना 1.5 वर्षाचं रोप आहे, साधारण 1.5-2 फुटाचं रोप आहे। तर ह्या रोपाचं जे लोडिंग चाललेलं आहे, श्री रामचंद्र घोलप काका, मार्डी, तालुका मान, जिल्हा सातारा। आता रोपं सिलेक्शन करून दिली जातात। खराब रोप वाटते त्याचं बाजूला काढलं जाते। बघू शकतो आपण रोप पूर्णपणे हेल्दी रोपं, फ्रेश रोपं आहेत। आणि रोपं आल्यानंतर शेतकरी बंधूंनी 8-10 दिवस रोपं झाडाखाली ठेवायचे आहेत। 2 दिवसातून एकदा पाणी मारायचं आहे। वातावरणात रोपं सवाळल्यानंतर हिची लागवड करायची आहे। लागवड करताना आपल्याला 1 बाय 1 फुटाचा खड्डा घ्यायचा आहे। त्यामध्ये शेणखत, निंबळपेंड, थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे। रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 टीनची आळवणी द्यायची आहे। 1 महिन्याने त्याला आपण 50 ग्रॅम DAP 1 फुटाचं गोल सर्कल करून खत घालायचं आहे। मातीची भर लावायची आहे। त्यानंतर फवारणी करताना आपण दर अमावस्या व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक आम्ला असेल 22 टीन आणि 19-19 10 मिली 10 ग्रॅम आणि 19-19 20 ग्रॅम हे टाकून 15 लिटर पाण्याला फवारणी घ्यायची आहे दर अमावस्या व पौर्णिमेच्या आदल्या दिवशी। त्यानंतर प्रत्येक 2 महिन्याला आपण DAP 50 ग्रॅम, युरिया 50 ग्रॅम असं 100 ग्रॅम रिंग पद्धतीनं खत देऊन मातीची भर लावायची आहे। कुठलंही खत देताना शेतकरी बंधूंनी 1 फुटाचं गोल सर्कल करायचं आहे आणि नंतर मातीची भर लावायची आहे। आता रोप लावल्यानंतर आपण ज्यावेळी ह्या पद्धतीने नियोजन केलं 100% झाडं जगतात, मर होत नाही। त्याचबरोबर आपल्याला आता शेतकरी बंधूंना 10 बाय 10च्या मध्ये आंतरपीक जे आहे त्यामध्ये आपल्याला लहान वाढणारं सोयाबीन असेल, भुईमुग असेल, मूग, मटकी, कांदा असेल, अशी लहान पिकं वाढणारी घ्यायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला 10 वर्षापर्यंत आंतरपिकं पण येणार आहेत। आणि शेतकरी बंधूंना आता उत्पादनाचा जो भाग आहे 2017 मध्ये जो JR निघाला त्यामध्ये